हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. बापरे, आज खूप जास्त दिवसांनी करते तर असं प्रॉपर नाही बसत आहे. सो हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. आणि आम्ही चाललो आहोत आउटिंगसाठी बाहेर. सो कॅच करा, कारण खूप जास्त गडबड आहे. कारण खूप जास्त म्हणजे आमचं असं अचानक ठरलं होतं की आपण आत्ता बाहेर जात आहोत आणि कुठे जातो आहे, कोणती प्लेस असेल ती तुम्ही गेस करा. आणि म्हणजे सगळं झालं आहे की पॅकिंग वगैरे, छोट्या मोठ्या गोष्टी असेल, टूथपेस्ट वगैरे, खूप बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि अचानक ठरलेल्या प्लॅन्समध्ये तो खूप जास्त गरजेचं असतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि काही विसरायला नको म्हणून खूप मोठी पॅकिंग केली. खरं तर आम्ही एकच बॅग कॅरी करणार आहोत दोघांसाठी. पण व्हिडिओ कंटिन्यू करा, मी पुढचे सगळे ब्लॉग्स वगैरे दाखवते तुम्हाला. सो याच्यामध्ये आम्ही म्हणजे ही एकच मोठी बॅग घेतली आहे, ज्याच्यामध्ये एक साईडला शुभमचं आणि एक साईडला माझे कपडे ठेवले आहेत. कारण आम्ही म्हटलं की नको 2 बॅग्स वगैरे एवढं, जरी पण आपलं ट्रॅव्हलिंग आणि डेज पण जास्त असतील स्टील, तरी पण नाही. नो जस्ट याच्यामध्ये शूज घेतले आहेत. शूज नाही याच्यामध्ये, मग म्हणजे याच्यामध्ये बेसिक नेसेसरी गोष्टी आहेत खरं तर. अच्छा, आय थॉट याच्यामध्ये शूज आहेत, कारण मी तर पॅकिंग बघितलीच नाहीये. एक्झॅक्टली. तू शुभम फक्त वर्किंग गोंधळ मध्ये बिझी नको, होता. तू फक्त गोंधळ नकोय करायला. लांब तू फक्त गोंधळ नकोय करायला. ओके, सगळं घेतलंय ना माझं व्यवस्थित. बाई तिथं जाऊन प्रॉब्लेम नकोय मला. आणि खरं तर याच्यामध्ये पण एक कॉन्फ्लिक्ट आहे, कारण आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं आणि आम्ही दुसऱ्याच ठिकाणी चाललो आता. करेक्ट. आणि सेकंड थिंग म्हणजे, कारण ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं त्याची तयारी मी सगळी केली करून ठेवली ती. So पण मला आता shopping करून आणि मग पुढे जायचं. समहाऊ आमचा हा सडन प्लॅन आहे. म्हणजे शुभम अर्धा मला असं म्हणाला अर्धा की तासात आपण- आमचा डन झाला हां, की की आपण जाऊया. आणि जाऊ. सो सो आम्ही खूप एक्साइटेड. मी इथे भेटूया. पर्सनली मी तरी आहे वॉट म्हणजे शुभम पण? ऑब्विसली. तो चलो करते कंटिन्यू फिर. सो आता जस्ट आम्ही निघालो आहे आणि थोडंफार काम होतं, ते काम करून घेतलं. म्हणजे पहिले हवा वगैरे चेक करून घेतली गाडीमध्ये. सो ह्या बेसिक गोष्टींच्या जरा गोष्टी बघून घेतल्या. आणि मग आता आम्ही पुढे आमच्या रूटसाठी निघत आहोत. सो येस, कीप वॉचिंग. ओके, सो वी ऑलरेडी ऑन. आणि रात्रीचे वाजले आता 9. आम्ही नाईट ट्रॅव्हलिंग वगैरे करतोय जरा. नाईट ट्रॅव्हल करतोय बऱ्याच दिवसानंतर. असं आम्ही कुठेतरी चाललो आहोत, म्हणजे नाईट आणि लॉंग रूट लॉंग ड्राईव्ह. आणि आमच्यासाठी टाईम आणि एक छानसा छोटासा ब्रेक भारी वाटतं. रिलॅक्सेशन आहे खरं तर. आणि ड्रायव्हिंग खरं तर माझं पॅशन आहे, त्यामुळे यू नो मला खूप सफर खूपसूरत है मंजिल से भी, असं काहीतरी माझी फिलिंग आहे सध्या. छान वाटतंय मला. आता ॲक्च्युली हा जो सडन प्लॅन होता अचानक ठरल्यामुळे, शॉपिंग वगैरे मॅडमची बाकी होती. मी तर शॉपिंग करून झालेली होती, म्हणजे आय वॉज रेडी. सो आता त्याच्यामुळे लेट झालं बऱ्यापैकी. आता आम्ही ऑलमोस्ट साताऱ्यात आहोत, तर लवकरच आम्ही पोहोचणार आहोत आमच्या डेस्टिनेशनला. लवकर म्हणजे तरी पण सकाळपर्यंत. आणि धमाल होणार आहे रोड ट्रिप. आम्ही खूप एन्जॉय करतोय आता सध्या. जास्त अवतर झाला आणि खूप जास्त टायर्ड फेसेस वाटत आहेत, कारण आम्हाला पुण्यातून निघतानाच खूप जास्त टाइम झाला. कारण खूप जास्त ट्रॅफिक होती. बापरे. फ्रायडे म्हणजे ट्रॅफिक असतेच, बट ऑब्वियस आहे. तोपर्यंत आता आम्ही पोचलेलो आहोत, तर माहीत नाही कुठे आहोत. पण खूप भूक लागली होती आणि आम्ही साधारणतः 1-1.5 तासापासून हे हॉटेल आपण इथे खाऊया तिथे खाऊया असं चाललं होतं. बट मग फायनली आम्ही थांबलो की अब नाही होगा, आपण रुकते देखते आणि खाते. तर आम्ही आता श्री गणेश म्हणून कुठलं तरी हॉटेल आहे तिथे थांबलो आणि छान ॲम्बियन्स वाटतोय. आणि लवकरच प्युअर व्हेज वगैरे सोयी म्हणजे असेल, चांगलं प्युअर असेल. व्हेज आहे तर छान आहे. क्राऊड म्हणजे एक फॅमिली वगैरे दिसतात. की हायवेला असताना थोडंसं फॅमिली रेस्टॉरंट वगैरे इम्पॉर्टंट आहे, सिक्युरिटी पर्पज, सेफ्टी पर्पज. त्यामुळे हे छान वाटतंय. तिथे भरपूर गाड्या होत्या, फॅमिली थांबल्या होत्या, त्यामुळे थांबलोय आम्ही इथे. त्यानंतर आता मस्त खाऊन घेतो पटकन आणि मग नंतर कनेक्ट करतो.
देवस्थान आहे. आमचं तर प्लॅनिंग नको ना सांगू. बरं ठीक आहे, नाही सांगणार. ओके, तर अभी मंजिल बहुत दूर नाही. बरं बस, मला असं वाटतं याला भूक लागली आहे जास्त आणि आता मला पहिले खाऊ घालावं लागणार. स्निकर्सची ॲड बघितली आहे का? स्निकर्सची ॲड बघितली का? कसली? खाली पेट मे ह्या हो जाता हूँ थोडा. ते त्यातला प्रकार झाला. तुम्ही खाणार आहे त्याच्यानंतर मस्त टॉकेटिव्ह होईल. ओके, तोपर्यंत तू घे हवं तर. नाही कुछ भी हो जाता. सो येस, आता वाजलेत किती वाजलेत? 10:15 वाजले. 10:15 वाजलेत. मी थांबलो एका ठिकाणी जेवणासाठी आणि प्युअर व्हेज सो डेफिनेटली चांगलं असेलच असं वाटतं आहे. पण एकदा चेक करावं लागणार आहे. मी बघतो. हां ठीक आहे. हो. सो त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी हॉल्ट घेणार आहोत आणि आज म्हणजे रात्रीचं म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे नाही करणार आहे. आमचं एक पर्टिक्युलर ठरलं होतं की आम्ही 11 वाजेपर्यंत वगैरेच ट्रॅव्हलिंग वगैरे करणार आहोत. सो हॉल्ट वगैरे घेतो आहे आता आम्ही. सो विल कनेक्ट यू बॅक आफ्टर सम टाईम. हा आहे पूर्ण फ्रंट म्हणजे पहिली रूम. हॉल म्हणू शकतो आपण. हां, आता हा हॉल आहे आणि इकडे थोडंसं बसायला वगैरे इग्नोर करा आणि इथे छान असं बाल्कनी वगैरे आहे. सो वी आर नॉट गोइंग टू यूज दॅट कारण आम्हाला मुळे खूप लेट झालं आहे आणि आम्हाला जायचं आहे महालक्ष्मी दर्शनासाठी, मंदिरामध्ये दर्शनासाठी. सो इथे एक बाथरूम आहे. हे छोटंसं बेसिन. बेसिन. हे अनदर वॉशरूम बाथरूम आहे अटॅच आणि ही किचन आहे. सो तुम्ही इथे तुमच्याप्रमाणे मनाप्रमाणे जे पण करायचं असेल ते करू शकता. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. आय डोंट नो. आणि इकडे सेकंड रूम. ओके, गॉट इट. सो मी लाईट लावते. हे बघ. सो हे आम्ही यूजच करणार नव्हतो त्यामुळे जे सेकंड आहे. एक रूम आहे. इथे त्यांचं लगेज आहे. स्टोर रूम आहे. आणि तिकडे पुन्हा एक ड्राय बाल्कनी आहे त्याच्या पलीकडे. सो वी आर नॉट गोइंग टू यूज दॅट. सो हा माझा छान छोटासा रूम टूर होता आमचा. आता मी सांगतो तुम्हाला की सो आम्हाला पुढे पण जायचं आहे, त्यामुळे त्या पुढच्या प्रवासासाठी इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आम्ही पहाटे 4 वाजता महालक्ष्मी म्हणजे आम्ही आलो आहे कोल्हापूरमध्ये. तर आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे देवीचं. सो 4 वाजता असं म्हणजे आत्ता तरी हा पिरियड आहे की तिथे काहीतरी काम वगैरे काढलं आहे त्यांनी. सो 10 नंतर दर्शन नाही आहे. सो आम्हाला 4 वाजताच जाऊन दर्शन घ्यावं लागणार आहे. आम्ही त्याच्यामुळे फास्ट आवरला आहोत आणि आता आम्ही निघतो. सो आम्ही तिथले काही मुवमेंट्स कॅच करून नक्की त्याच्यामध्ये हे करतो. टाक वसत पिल्ले आलं की अच्छा. साडी होती ना देवीच्या मानाची सावरी नावारी चांगली. आपण दर्शनासाठी आता आणि काहीच गर्दी नाही. काहीच गर्दी नाही आहे. आम्ही 4 वाजता एक्झॅक्टली 4 वाजता चालल्यामुळे तुम्ही बघू शकता अजूनही खूप अंधार आहे आणि अक्षरशः काहीच गर्दी नाही आहे. खूप फ्रेश वाटतंय आणि गर्दी अजिबात नाही. लिटरली गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळणार. तिला अजूनही गर्दीचं टेन्शन आहे.
भयानक पॉझिटिव्हिटी फील होतीये माहितीये का की बापरे एनर्जेटिक फील होत आहे. हा दक्षिण दरवाजा इथनं डायरेक्ट एंट्री असते, इथपर्यंत गाड्या जातात, पण आम्हाला तो सापडला नव्हता, त्यामुळे बहुतेक आम्ही पूर्वेने आलो. नाही भाई, आम्ही सोडून पण कोणीतरी 3 वाजता आलेला आहे. इथे काम चालू आहे. आतमध्ये आता शूट नाही करता येणार आहे खरं तर. इथे आतमध्ये आत्ता जस्ट सोडलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि इथे काम चालू आहे, त्यामुळे कदाचित थोड्या दिवसांसाठी काही कालावधीसाठी दर्शन हे खंडित करतील किंवा नाही सांगता येत. चला सकाळी सकाळी काय काम आहे इथे. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे काम सुरू झालेलं आहे कसलं तरी, आणि असं कानावर आलं की दर्शन पण बंद करणार आहेत उद्यापासनं. तर वी आर ग्रेटफुल की आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आज आहोत इथे. लेट्स सी. छान वाटतंय, पण कमान आहे इथे, हे बघ. त्यानंतर इथनं गाभारा दिसतो. जे पण करतील खूप छान करतील असं वाटतंय इथे. वाव, जस्ट वाव. आता मे बी पुढची ट्रान्झिशन व्हिडिओ दाखवतो मी आल्यानंतर पुन्हा. चालली आहेस ग सकाळी सकाळी, काय काम आहे तुझं? ऐक ना खूप शॉर्ट टाईम आहे आपल्याकडे. अरे बापरे, महादेव. सो हा ब्लॉग आम्ही आता इथेच थांबवतोय. मस्त छान दर्शन झालं देवीचं खरं तर, आणि पीसफुली वाटलं. पण फक्त हार्डली जास्तीत जास्त किती लोक होते? 20 ते 30 लोक होती, म्हणजे 20-30 लोक होती. आणि फॅमिलीज किती असतील, म्हणजे हार्डली 6-7 फॅमिलीज असतील फक्त. सो 6-7 फॅमिलीजना सुद्धा मान्य आहे की काम चालू होतं, पण स्टील ते थोडंसं फील झालं की भाई हां राईटिंग. असं हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. ऑल ओव्हर जो एक्सपिरियन्स आहे, आम्ही पूर्ण ट्रिप वगैरे कशी काय वगैरे कितीपर्यंत गेली, बजेट काय होतं, किंवा मग कसं आम्ही फायनलाइज केल्या गोष्टी, आणि खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या आम्ही आहेत ते तुम्हाला कळवतो. खरं तर खूप छान वाटतंय, आणि हा ब्लॉग आम्ही आत्ता इथेच थांबवतो.